हॅलो माझ्या छोट्या आणि गोड दोस्तांनो, आजच्या आपल्या या अतिशय मजेच्या क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खूप धमाल करणार आहोत बरं का. आज आपण आपल्या शरीराच्या एका खूप महत्त्वाच्या भागाविषयी शिकणार आहोत आणि तो भाग म्हणजे आपली बोटे. होय, फिंगर्स. चला तर मग बघूया यात काय काय गंमत आहे. पण पुढे जाण्याआधी मला सांगा, तुम्ही सगळे तुमचे दोन्ही हात असे हवेत वर करू शकता का? चला चला, हात वर करा पाहू. आणि आपली बोटं छानपैकी अशी हलवा. अरे वा, अगदी बरोबर. आज आपण एक खूप छान कविता गाणार आहोत, आपल्या या बोटांसोबत डान्स करणार आहोत. आणि हो, या प्रत्येक बोटाचं एक सिक्रेट नाव आहे बरं का, तेही आपण शिकणार आहोत. आहात ना सगळे तयार? तर आता फक्त शांत बसायचं नाहीये. आपण ऐकणार आहोत, गाणार आहोत आणि तशीच ॲक्शनसुद्धा करणार आहोत. आपली ही एक ॲक्शन पोएम आहे, म्हणजे आपण गाता गाता मजा करणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत तुम्हीही ह्या सगळ्या कृती करा आणि खूप धमाल करा. चला, आपण कवितेची पहिली ओळ बघूया. पुट अ फिंगर ऑन युअर चीक, म्हणजे गोड हसून आपल्या गालावर एक बोट ठेवा पाहू. आणि यानंतरची ओळ आहे, देन पुट इट ऑन युअर नोज. आता नाकाच्या शेंडाला बोट लावा आणि बीप असा आवाज करा. चला, आपण हे पुन्हा एकदा करूया. पुट अ फिंगर ऑन युअर चीक आणि आता देन पुट इट ऑन युअर नोज. हा, किती छान, मजा येते ना? आता पुढची कृती करूया. टर्न युअर फिंगर राऊंड अँड राऊंड. सर्वांनी आपलं एक बोट हवेत असं गोल गोल फिरवायचं आहे. आणि आता खाली वाकून अँड पॉइंट देम टू युअर टोज, म्हणजेच पायाच्या बोटांकडे बोट दाखवा. चला, परत एकदा करूया. हवेत बोट गोल गोल फिरवा आणि आता खाली वाकून पायाच्या बोटांकडे दाखवा. व्हेरी गुड. आता आपल्या बोटांचा डान्स करण्याची वेळ आलीये. मेक देम डू अ लिटल डान्स. आपली सगळी बोटं अशी समोर आनंदाने हलवा. आणि आता मेक देम क्लाइंब अ हिल. एका हाताची बोटं दुसऱ्या हातावर कोळ्यासारखी चालवा, जणू काही ती एखाद्या टेकडीवर चढत आहेत. चला, पुन्हा करूया. बोटांचा डान्स करा आणि आता त्यांना हाताच्या टेकडीवर चढू द्या. अरे वाह, एकदम मस्त. आता कवितेचा अगदी शेवटचा भाग, गिव्ह देम अ क्लॅप फॉर बीइंग गुड. आपल्या बोटांनी खूप छान ऐकले म्हणून त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि आता अँड पुट देम वेअर दे आर स्टिल. आपले हात असे मांडीवर मऊपणे ठेवा आणि अगदी शांत बसा. चला, पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा आणि आता हात मांडीवर ठेवून एकदम शांत बसा. तर दोस्तांनो, आपण कविता तर छानपैकी शिकलो, पण आता आपण काही नवीन शब्द शिकणार आहोत बरं का. आपल्या सर्वांच्या हाताला वेगवेगळी बोटे असतात आणि त्या प्रत्येकाचं एक खास इंग्रजी नाव असतं. आता मी काय सांगते ते नीट ऐकायचं आणि माझ्या पाठोपाठ पुन्हा म्हणायचं. चला तर मग या बोटांची सिक्रेट नावे जाणून घेऊया. हे बघा, सर्वांनी आपला हात असा वर करा आणि एक मोठा थम्स अप दाखवा पाहू. हाताच्या एका बाजूला असलेलं हे जे लहान पण जाड बोट असतं ना, त्याला आपण इंग्रजीत थंब म्हणतो. थंब. चला, सर्वांनी माझ्यासोबत मोठ्याने 3 वेळा म्हणा बरं. थंब, थंब, थंब. अगदी बरोबर. आता पुढे बघूया. अंगठ्याच्या अगदी शेजारी जे बोट असतं, ज्याने आपण गोष्टी दाखवतो, त्याला आपण तर्जनी म्हणतो. पण इंग्रजीत याला इंडेक्स फिंगर म्हणतात. सर्वांनी हे बोट दाखवा पाहू. आता माझ्यासोबत 3 वेळा हळू आणि स्पष्टपणे म्हणा. इंडेक्स फिंगर, इंडेक्स फिंगर, इंडेक्स फिंगर. व्हेरी नाईस. आता जरा नीट लक्ष द्या. हाताच्या अगदी मध्यभागी एक बोट असतं, जे इतर सर्व बोटांपेक्षा उंच असतं. याला आपण मिडल फिंगर असं म्हणतो. सर्वांनी आपलं मिडल फिंगर शोधा पाहू. सापडलं? आता आपण 3 वेळा याचं नाव घेऊया. मिडल फिंगर, मिडल फिंगर, मिडल फिंगर. त्यानंतर येतं ते अनामिका. हे बोट करंगळीच्या अगदी शेजारी असतं. तुम्हाला माहिती आहे का, याच बोटात आपण छान छान अंगठ्या म्हणजेच रिंग घालतो. म्हणूनच याला इंग्रजीत रिंग फिंगर म्हणतात. चला, सर्वांनी हे खास नाव 3 वेळा म्हणायचंय बरं का. रिंग फिंगर, रिंग फिंगर, रिंग फिंगर. खूप छान शिकत आहात तुम्ही सगळे. आणि शेवटी हाताच्या एका बाजूला आपलं सर्वात छोटं आणि गोंडस बोट असतं. याला आपण करंगळी म्हणतो. इंग्रजीत याला लिटिल फिंगर असं म्हटलं जातं. सर्वांनी आपली छोटीशी करंगळी हलवा पाहू. हलवली आणि आता 3 वेळा म्हणा, लिटिल फिंगर, लिटिल फिंगर, लिटिल फिंगर. पण दोस्तांनो, हाताला फक्त बोटेच नसतात बरं का. सर्वांनी आपला हात असा पूर्ण उघडा. हाताच्या आतला जो सपाट आणि मऊ भाग असतो ना, त्याला पाम म्हणजेच तळहात म्हणतात. चला, सर्वांनी मोठ्याने 3 वेळा म्हणा पाहू. पाम, पाम, पाम. आता हाताच्या अगदी तळाशी बघा, जिथे आपला हात जोडलेला असतो. या भागाला आपण मनगट म्हणतो. याच ठिकाणी आपण आपले घड्याळ किंवा सुंदर बांगड्या घालतो. इंग्रजी त्याला रिस्ट म्हणतात. सर्वांनी आपल्या मनगटाकडे बोट दाखवा आणि स्पष्टपणे 3 वेळा म्हणा बरं. रिस्ट, रिस्ट, रिस्ट. अरे वा.
चला, आपण सगळे नवीन शब्द खूप छान शिकलो आहोत आणि आता वेळ झालीये का भारी गेमची. आपण आता एक खेळ खेळणार आहोत. या खेळाचं नाव आहे टीचर सेज, म्हणजेच शिक्षक म्हणतात. मी तुम्हाला काही ॲक्शन्स सांगेन आणि तुम्ही त्या अतिशय वेगाने करायच्या आहेत. चला, आपले हात तयार ठेवा. चला सुरुवात करूया. टीचर सेज शो मी युअर थंब. सर्वांनी आपला अंगठा दाखवा. लवकर लवकर. थम्स अप. आता टीचर सेज विगल युअर लिटल फिंगर. सर्वांनी आपली छोटीशी करंगडी वेगाने हलवायची आहे. वा, तुम्ही सगळे तर खूपच चपळ आहात. खेळ अजून सुरूच आहे बरं का. टीचर सेज पॉइंट युअर इंडेक्स फिंगर टू युअर नोज. लवकर नाकाला बोट लावा. आणि आता शेवटची ॲक्शन. टीचर सेज क्लॅप युअर पाम्स टुगेदर. म्हणजेच सर्वजण जोरात टाळ्या वाजवा. खूपच छान खेळलात सगळे, एकदम मस्त. खेळ तर झाला, पण आता एका छोट्याशा परीक्षेची वेळ. आता एक झटपट क्विज घेणार आहे मी. माझा प्रश्न असा आहे की हाताच्या अगदी मध्यभागी असलेल्या सर्वात उंच बोटाला आपण काय म्हणतो? आठवा बरं. विचार करण्यासाठी 3 सेकंड आहेत. सर्वांनी मोठ्याने उत्तर सांगायचं आहे. 1, 2, 3. आणि योग्य उत्तर आहे मिडल फिंगर. ज्यांनी ज्यांनी मिडल फिंगर असं उत्तर दिलं त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. तुम्ही सगळे खरोखरच खूप लक्ष देऊन शिकत आहात. चला, आता दुसरा प्रश्न. हाताच्या आतील जो सपाट आणि मऊ भाग असतो, ज्यावर आपण मगाशी टाळ्या वाजवल्या, त्याला काय म्हणतात? पुन्हा एकदा विचार करण्यासाठी 3 सेकंद आहेत. सर्वांनी मोठ्याने ओरडून उत्तर द्यायचंय. 1, 2, 3. अगदी बरोबर ओळखल्यात. योग्य उत्तर आहे पाम, म्हणजेच तळहात. तुम्ही सगळे खूप हुशार आहात. याचा अर्थ तुम्हाला आजचा धडा अगदी पक्का समजलाय. तुम्ही सगळे किती भारी मुलं आहात. सर्वांचं खूप खूप कौतुक. चला, आता क्लास संपण्यापूर्वी आपण जे शिकलो त्याची एक छोटीशी उजळणी करूया. आपण 5 बोटांची नावे शिकलो. थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर आणि लिटल फिंगर. त्यासोबतच आपण पाम म्हणजेच तळहात आणि रिस्ट म्हणजेच मनगट हे 2 नवीन शब्दही शिकलो. तुम्ही सर्वांनी आज खूपच छान साथ दिलीये. हे सेलिब्रेट करण्यासाठी आपण मगाशी शिकलेल्या कवितेच्या पहिल्या 2 ओळी पुन्हा एकदा एकत्र म्हणूया. आहात ना तयार? पुट अ फिंगर ऑन युअर चीक, देन पुट इट ऑन युअर नोज. खूपच छान. तर दोस्तांनो, जाता जाता मला सांगा, आज जो हा नवीन फिंगर डान्स आणि बोटांची खास नावे आपण शिकलो आहोत, ते आज तुम्ही कोणाला दाखवणार आहात? आपल्या आईबाबांना, भावंडांना की मित्रांना? सर्वांना नक्की दाखवा आणि त्यांच्यासोबत हा टीचर सेज खेळ सुद्धा खेळा. आजच्या या क्लासमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच हसत रहा, खेळत रहा आणि नवीन गोष्टी शिकत रहा. बाय बाय. पुन्हा भेटूया.